नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 24वरील आम्ही असेही बोलतो या पाठाचे वाचन व सविस्तर स्वाध्याय बघणार आहोत. तर चला बघूया. आम्ही असेही बोलतो. वाचा. 1. वर्षा, कुठे आहेस ग तू? दादाचा आवाज आला. इथेच, वर्षा म्हणाली. इथेच कुठे? दिसत तर नाहीस. दादा तिला शोधू लागला. अरे इकडे बघ, वर बघ, मी झाडावर बसले. वर्षा दादाला बोलावू लागली. 2. चेतन दुकानात गेला. सोबत सोमू होता. चेतन दुकानातल्या काकूंना म्हणाला, काकू, तुम्ही चिंचेच्या गोळ्या ठेवता? दुकानदार काकू म्हणाल्या, आहेत की. किती देऊ? 6 द्या. चेतन म्हणाला, मी टेकडीवर पळत जाण्याची शर्यत जिंकलो म्हणून मला 3 गोळ्या. हा सोमू दुसरा आला म्हणून याला 2 गोळ्या. आम्ही दोघं मिळून 5 गोळ्या घेणार आणि तो राजू आहे ना, तो तिसरा आला म्हणून त्याला फक्त 1 गोळी. काय तुम्ही मुलं, टेकडीवर पडण्याची शर्यत काय लावता? अरे शर्यत लावण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी तर रोजच पळत टेकडीवर जायला पाहिजे. गोळ्या देता देता काकू म्हणाल्या. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील आम्ही असेही बोलतो या पाठाचा संवाद बघितला. त्या संवादामध्ये आपल्याला काय शिकायला मिळाले? तर दादा आणि त्याची बहीण याच्यामधले संभाषण करताना त्यांच्यामध्ये ते त्यांच्या नामाविषयी सर्वनाम किंवा दुसरे शब्द वापरत आहेत. यामध्ये दादा म्हणतो आहे, कुठे आहेस ग तू? इथे तू हा शब्द त्याने त्याच्या बहिणीसाठी वापरलेला आहे. तसेच वर्षा म्हणते, मी झाडावर बसले. वर्षा स्वतःबद्दल सांगताना मी हा शब्द वापरला आहे. दुसऱ्या प्रसंगात चेतन काकूंना म्हणाला, तुम्ही म्हणाला. राजूविषयी बोलताना तो असे म्हणाला. स्वतःविषयी बोलताना मात्र चेतनने मी हा शब्द वापरला आणि तो आणि सोमूविषयी एकत्र बोलताना आम्ही हा शब्द वापरला. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वतःविषयी माहिती सांगताना, बोलताना, म्हणताना कोणते शब्द वापरतो? तर स्वतःविषयी बोलताना आपण मी किंवा आपल्यासोबत आपला भाऊ बहीण असेल किंवा एखादा मित्र असेल तर बोलताना आपण दोघांविषयी आम्ही हा शब्द वापरतो. तसेच आपण दुसऱ्याविषयी बोलताना कोणते शब्द वापरतो? तर तू, तुम्ही, तुम्हाला, तुमचा किंवा तुमचे असे शब्द आपण दुसऱ्याविषयी बोलताना वापरतो. अशाच प्रकारे आपण आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना किंवा एखादे प्रसंग असताना आपण आपल्या आईसोबत असताना आपण नेहमी तिला आई असे न म्हणता तू, आम्ही असे शब्द आपण नेहमी वापरत असतो. त्याचप्रकारे आपण आपल्या वडिलांसोबत कुठे बाहेर प्रवासात जाताना वेगवेगळे प्रसंग अनुभवतो. वेगवेगळे लोक कशा पद्धतीने बोलतात, ते स्वतःविषयी बोलताना कोणते शब्द वापरत आहेत आणि इतरांविषयी बोलताना कोणते शब्द वापरत आहेत, हे देखील आपण आता बघितले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आम्ही असेही बोलतो या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. या पाठांतर्गत आपल्याला खालील लोकांशी किंवा लोकांविषयी बोलताना तुम्ही कोणते शब्द वापराल ते विचार करून आपल्याला लिहायचे आहेत. खाली दिलेल्या काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीशी बोलताना आपण कोणते शब्द वापरतो, तसेच त्या व्यक्तीविषयी बोलताना आपण कोणते शब्द वापरतो हे आपल्याला खाली दिलेल्या रिकाम्या तक्त्यात योग्य पद्धतीने न चुकता लिहायचे आहेत. तर चला बघूया.
आई, आईविषयी बोलताना आपण तू, तुला, तुझी हे शब्द वापरतो. आणि त्या व्यक्तीविषयी म्हणजे परक्या व्यक्तीविषयी बोलताना आपण तिला, तिने, तिचा, तिची हे शब्द वापरतो. बाबा यांच्याविषयी बोलताना आपण कोणते शब्द वापरतो? तुम्ही, तुम्हाला, तुमचा. आणि इतर व्यक्तीविषयी बोलताना त्यांचा, त्यांना, ते, त्यांनी हे शब्द वापरतो. शिक्षक, शिक्षकांविषयी बोलताना आपण व्यक्तीशी बोलताना कोणते शब्द वापरतो? तुम्ही, तुम्हाला, तुमची. तसेच त्या व्यक्तीविषयी बोलताना आपण कोणते शब्द वापरतो? ते, त्यांनी, त्यांना, त्यांचा. मैत्रिणीची आजी च्याविषयी व्यक्तीशी बोलताना आपण कोणते शब्द वापरणार? तुम्ही, तुम्हाला, तुमची, तुमचा. तसेच त्या व्यक्तीविषयी बोलताना आपण कोणते शब्द वापरणार? त्या, त्यांनी, त्यांना, त्यांचा, त्यांची. शाळेतील शिपाई विषयी बोलताना आपण व्यक्तीशी बोलताना कोणते शब्द वापरणार? तुम्ही, तुम्हाला, तुमचा, तुमची. तसेच त्या व्यक्तीशी बोलताना आपण कोणते शब्द वापरणार? त्या व्यक्तीविषयी बोलताना आपण ते, त्यांना, त्यांनी, त्यांचा हे शब्द वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण इयत्ता 3 मराठी या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 54 वरील आम्ही असेही बोलतो या पाठाचा वाचन तसेच सविस्तर स्वाध्याय बघितला. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.